सदर गुन्ह्याची थोडक्यात हकीकत अशी की दिनांक 1 एप्रिल 2024 रोजी पहाटे 2:30 वाजण्याच्या सुमारास यातील आरोपी सैफ महमूद पटेल वय वर्ष 24 राहणार खामकर गल्ली खणबाग सांगली यातील फिर्यादी रुबिना युनुस मुजावर यांनी आरोपीच्या आईसोबत बँकेत पैसे आणण्याकरिता गेली नाही या कारणावरून चिडून जाऊन हातात तलवार घेऊन बेकायदेशीरपणे फिर्यादीच्या घरात घुसून फिर्यादीस तलवारीने जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केलाय, परंतु फिर्यादीने तलवारीचा वार चुकवला। त्यानंतर फिर्यादी यांनी लागलीच घडलेल्या प्रकाराबाबत माहिती दिली असता सांगली शहर पोलीस ठाण्याकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ घटनास्थळी गेले। त्यावेळी आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला। त्यानंतर त्यांची गोपनीय माहिती काढून आरोपीस ताब्यात घेऊन सदर गुन्ह्यात अटक केली। आरोपी सैफ महमूद पटेल याच्यावर सांगली शहर पोलीस ठाण्यात या आधी देखील गुन्हे दाखल असून त्यास सांगली जिल्ह्यातून 2 वर्षाकरिता हद्दपार करण्यात आले। त्याच्यावर यापूर्वी हद्दपार आदेशाचा भंग केल्याबाबत गुन्हे नोंद आहेत। तरी सांगली शहर पोलीस ठाण्याकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या सतर्कतेमुळे व घटनास्थळी लागलीच भेट दिल्यामुळे सदर रेकॉर्डवरील आरोपी पळून गेला असताना गोपनीय माहिती काढून त्यास पकडून सदर गुन्ह्यात अटक केली। सदर आरोपीस माननीय न्यायालयात हजर केला असता त्यास 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विक्रांत चव्हाण हे करीत आहेत।